श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपले देवघर जेवढे सुंदर असेल तेवढे आपले घर सुंदर दिसते। देवघरात बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात। घरामध्ये आपण बऱ्याच अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो। त्यासाठी आपल्याला देवघरामध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या असतात ज्यामुळे आपल्या घरातील प्रखर वास्तुदोष निघून जातो आणि घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपण देवांची पूजा अर्चना करत असतो, पण नकळतपणे आपल्या एखाद्या कृत्यामधून नकारात्मकता येत असते। आपण कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये नकारात्मकता ही येतच असते। ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम पाणी करत असतं। यामुळेच देवघरामध्ये आपण पाणी भरून ठेवायला हवं। आपल्या घरामध्ये कधी कुणीही येतं, आपल्याला माहीत नसतं की कोणाची नजर आपल्या घराविषयी कशी आहे, कोण आपल्या घराविषयी काय विचार करतो। पण आपण जेव्हा तांब्या भरून पाणी ठेवतो ना, त्यावेळी हे पाणी समोरून येणारी नकारात्मक शक्ती खेचून घेत असतं, ज्याच्यामुळे आपल्या घराला नजरदोष किंवा बाधा लागत नाही। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरात ठेवलेल्या कलशातील पाण्याचं एवढं महत्त्व का आहे, त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा हेही आपण जाणून घेणार आहोत। की मंदिरामध्ये कलश कोणत्या धातूचा असावा, पितळेचा, तांब्याचा की किंवा काही वेगळे असावे। अनेक लोक या संदर्भामध्ये नकळत काही चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या चुका कशा टाळाव्यात, कारण यामुळे आपले नुकसान होऊ शकते। मंदिरामध्ये कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवला पाहिजे। आता घराच्या दिव्याबद्दल देखील आपण बोलूयात की तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, कांस, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवता का? योग्य दिव्याची निवड न केल्यासही घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। दिव्याच्या मातीची निवड ही महत्त्वाची आहे। कच्चा कलावा योग्य आहे का, रुई किंवा सुती दोरा योग्य राहील, या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात। आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? हे स्नानानंतर करावे की स्नान न करता? म्हणजेच हे पाणी आपल्याला स्नान न करता देखील शिंपडता येईल का, किंवा झाडू लावण्याआधी हे पाणी शिंपडावे की नंतर? अजून एक प्रश्न असा अनेकदा विचारला जातो, तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का? मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आतल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील हेही विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर आता सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की घराच्या बाहेर किंवा आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत। विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे 5 मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात। भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे। हिंदू धर्मामध्ये देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो। पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात। दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात। तर चला मग जाणून घेऊया। पृथ्वीवरील अंधकार यामुळे दूर होतो। घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकत असतो। जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते। स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचाही वास असतो। म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते। तेलाने जळणाऱ्या दिव्याचा परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो, तर देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे 4 तास सकारात्मक ठेवतो। दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ: जेव्हा घरामध्ये शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणामध्ये सात्विकता येते। हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो। सुख समृद्धीचा वास अशा घरामध्ये असतो जिथे भगवंतासमोर दिवा लावला जातो, तिथे देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहते। अशा घरामध्ये सुख समृद्धीचा वास असतो। दिवा नेहमी पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे आयुष्य वाढते, उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते। दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनातील प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो। आजार दूर करण्यास मदत: घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकतही नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो। विशेषतः जर दिव्यासोबत
पाण्यासोबत एक लवंग जाळली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासही मदत करते. शुभ व्यक्तींना आकर्षित करणे. सनातन धर्मानुसार ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही, तर असे घर शुभ व्यक्तींना नेहमी आकर्षित करते. जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो, जे घरासाठी अत्यंत लाभदायक असते. आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रामध्ये भरून ठेवावे. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता, जसं की तांबे, पितळ, स्टील किंवा चांदीचे किंवा गंगाजल उपलब्ध होत असेल तर थोड्या प्रमाणामध्ये गंगाजल त्यामध्ये टाकावे आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरावे. जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे. हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्र, मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो. हा उपाय नियमित केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी राहते आणि आजारापासूनही मुक्तता मिळते. हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी शिंपडले तर तुम्ही इतर पाणी वापरू शकता, ते अडचणीचे नाही, परंतु विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे का, की स्नान न करताही ते करता येईल. तर पहा, हे जे पाणी आहे ते सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही. सकाळी उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरामध्ये जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथेच देवी लक्ष्मी प्रवेश करते. पाणी शिंपडताना आपल्या मनामध्ये देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे देवी लक्ष्मी, कृपया माझ्या घरामध्ये प्रवेश कर, मी तुझे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचे स्मरण करा, कारण घराच्या दाराच्या उंबरठ्याला पितरांचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पूर्वज जे आहेत ते प्रसन्न होतात, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. यासाठी स्नान करणं आवश्यक नाही, तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा का, तर नाही. याचे उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करा. इच्छित असल्यास तुम्ही पुढील मंत्राचा उच्चार करू शकता. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळुवारपणे आपले उजवे पाय जमिनीवरती ठेवा. मग स्वयंपाकघरामध्ये जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावरती शिंपडा. पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण अवश्य करा आणि यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसं की झाडू लावणं, स्नान करणं इत्यादी करू शकता. आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का. होय, तुम्ही तसं करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावरती शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन तुम्ही मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून पाण्याने धुवून घेऊ शकता. आता काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर ते पाणी शिंपडणे किंवा दीपदान करणे योग्य आहे का, तर ते कुठे करावे. तर याचे उत्तर आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेमप्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि तिथेच तुम्हाला दीपदान जे आहे ते करायचं आहे. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता मासिक पाळीच्या काळामध्ये मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का. पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता, पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे जो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरामध्ये पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि हे ठेवलेले पाणी काय करावे. तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरामध्ये एक कलश भरून पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता आणि देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यामध्ये समावेश होतो.
याच कारणामुळे मंदिरामध्ये पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसं की झाडांना किंवा घरामध्ये हे पाणी शिंपडणे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरामध्ये त्या पाण्याचा शिडकाव करू शकतात. ते पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या ज्या आहेत त्या हळूहळू संपतात. काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही, जसं की घरामध्ये त्यांच्या आजारपणं वाढलेली असतील, घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडणं, एक व्यक्ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडणं, यासारख्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि त्यावरती कोणतंही औषध जे आहे ते प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर औषधासोबतच तुमच्या घरातील आजारी व्यक्तीला म्हणजेच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकरच परिणाम करू लागतात. त्याचबरोबर जर कुटुंबामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील, कोणाशीही कोणाचं पटत नसेल, घरामध्ये आई वडील मुलांमध्ये प्रत्येकामध्ये मतभेद असतील, तर तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात. यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांती, सामंजस्य निर्माण होते. जर तुमचा कोणताही व्यवसाय असेल, दुकान असेल, तर या पाण्याचा थोडासा शिडकाव तिथेही तुम्ही करू शकता. हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवतं आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवतं, कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते. पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरामध्ये एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यामध्ये एक कलश पाणी ठेवलं पाहिजे. हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते. जर एखादी व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरामध्ये एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतात आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात तुम्ही ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते. होय, तुम्ही जर तुमच्या घरी बाळकृष्ण असेल, राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर दुसऱ्या दिवशी ते पाणी जे आहे ते तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. पण इतर देवी देवतांना अर्पण केलेलं पाणी तुम्ही तुळशीला चुकूनही अर्पण करायचं नाही. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार देखील दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरामध्ये एक कलश भरून पाणी ठेवत नाहीत त्यांच्या घरामध्ये अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबामध्ये संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते. तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यामध्ये फुलं वगैरे घालून ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे जे घराच्या स्वयंपाकघरामध्ये पिण्यासाठी पाणी वापरतात त्यांनी ते माठामध्ये टाकावे. पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुम्ही घरी सात्विक अन्न शिजवत असाल. जर लसूण आणि कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. तसंच मांसाहार बनवण्यासाठी देखील तुम्हाला हे पाणी वापरता येणार नाही. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही. याचे अनेक उपयोग आपण करू शकतो. जीवनातील अडथळे आणि अडचणी या पाण्याने आपण सोडवू शकतो. मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी हे खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यामध्ये देवतांचे आशीर्वाद असतात, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते. या पाण्यामध्ये सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. याचा अर्थ असा की तुम्ही जे हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर याचा नक्कीच फायदा होतो. कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियम केला की रोज याच पाण्याने घरात शिंपडाव करायचा आहे तर प्रत्येक घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे. उरलेले पाणी तुम्ही झाडांना घालायचे आहे, दुकानात शिंपडायचे आहे, व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे, मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीत शिंपडायचे आहे. तर याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल.
याच्याप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असते याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा तर त्याचा फायदा लवकरच दिसून येईल. पण हे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावेच लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल, तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ मिळेल. अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असता त्यामध्ये कधी कधी किडे पडतात. जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का? तर होय, पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने तुम्ही झाकून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध स्वच्छ असेल. तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता. जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पांचा ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्की बोला आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडा. आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा. लोखंडाचा, तांब्याचा, पितळेचा, कांसचा, स्टीलचा, मातीचा. शेवटी घरामध्ये कोणता दिवा ठेवणं शुभ मानलं जातं. जर चुकूनही घरामध्ये चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला असेल तर संपूर्ण घर अस्थिर होईल, कंगाल होईल आणि नाश होईल. पहा, स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. लोखंडाच्या दिव्यामध्ये पूजा करू नये, कारण यामुळे घरामध्ये गरिबी येते. बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही असतात, पण चुकूनही घरामध्ये काचेचा दिवा आणू नका, नाहीतर राहू केतू तुमच्या घरामध्ये येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच चुकूनही आपल्याला काचेचा दिवा जो आहे तो घरामध्ये लावायचा नाही. काचेचा दिवा जो आहे तो शनिदेव आणि राहूला अप्रसन्न करत असतो. तांबे, पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करतो. घरात कोणत्याही अन्य प्रकारचा दिवा ठेवणं योग्य मानले जात नाही. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात, कारण हे शनी, राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात. तसंच मंगळ ग्रहाचा प्रभावही कमी करतात. कच्चा कलावा आणि रुईने जाळणारा दिवा सर्वोत्तम असतो. जे लोक सुती दोऱ्याने हातावर बांधण्याची वात तयार करतात त्यांच्या घरामध्ये समस्या आणि गरिबी येऊ शकते आणि कच्च्या कलाव्याचा दिवा शुभ मानला जातो. आता समजून घेऊया की मंदिरामध्ये घंटी का वाजवली जाते. शंकराच्या मंदिरामध्ये घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवल्या जातात? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात आणि घरामध्ये घंटी वाजवता तेव्हा शिवमहापुराणात, लिंगपुराणात आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहे, तितक्या साधना केल्या जात आहेत, जितके जप तप केले जात नाहीत आणि जितकी दानं केली जात आहेत त्या सर्व पुण्याचे फळ तुम्हाला त्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. आता मंदिरामध्ये टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घेऊया. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेत असतात, अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते, ज्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते. यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा. याला खेळ किंवा खेळण्यासारखे न मानावे. मंदिरामध्ये घंटी वाजवण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेने वाजवली पाहिजे, जोरजोरात नाही. अनेक वेळा लोक मंदिराचे पट बंद झाल्यावरही घंटी वाजवतात, ज्यामुळे पाप लागते. जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते. मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते, जेणेकरून ती वाजणार नाही. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. तर देवघरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या ठेवल्याने घरातील वास्तुदोष निर्माण होतात. त्यापैकीच एक म्हणजे पाणी होय. तर पाणी तुम्ही देवघरामध्ये मंगल कलशाच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा तुम्ही एक तांब्या भरून पाणी देवघरामध्ये ठेवल्याने सगळी सकारात्मक ऊर्जा जी मंत्रोच्चारामुळे तुमच्या घरामध्ये निर्माण होते ती त्या पाण्यामध्ये सामावली जाते आणि ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी उपयोगाची असते. म्हणूनच हे पाणी जे आहे ते अत्यंत पवित्र आणि उपयोगाचं आहे. कोणत्याही आजारावर म्हणा किंवा तुमच्या घरातील अडीअडचणी दूर करण्यासाठी या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. आता हे पाणी तुम्ही रोज
देवांसाठी ठेवलेले असेल किंवा मंगल कलशातील असेल किंवा तुम्ही जर एक कलश सेपरेट देवघरामध्ये ठेवत असाल तर तो जो कलश भरून ठेवलेला आहे त्यातील पाण्याचं तुम्हाला काय करायचे, ते पाणी कशा प्रकारे वापरायचे, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। अशाच प्रकारे तुम्हाला हे जे पाणी आहे ते योग्य प्रकारे वापरायचं आहे आणि त्याचा तुमच्या घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी वापर करायचा। आणि हे पाणी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील हे पाणी तुम्ही थोडं थोडं शिंपडू शकता किंवा तिथे जर तुम्ही एखाद्या देवी देवताचा फोटो लावला असेल तर फोटोसमोर हे पाणी तुम्ही ठेवायचं आहे आणि घंटानाद करायचा आहे, जेणेकरून जी सकारात्मक ऊर्जा आहे ती या पाण्यामध्ये सामावली जाईल आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडू शकता। तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते। व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।